नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओचा टॉपिक खूप भारी मित्रांनो, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन आणली डी.वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आकुर्डीचा एक कॅम्पस असणार मित्रांनो। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे, जसे की त्याचे कट ऑफ झाले प्रिव्हियस इयरचे, त्याचे प्लेसमेंट झाले, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणत्या ब्रांचेस अवेलेबल, त्याची इंडेक्स किती आहे व त्याची फीज किती आहे कॉलेजची, या पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार मित्रांनो। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया का त्याचे ब्रांच आणि त्याचे कट ऑफ्स। ब्रांच आणि कट ऑफ्स त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग आहे मित्रांनो, त्याचा इंटेक आहे 120चा। कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे 180चा इंटेक आहे। ENTCचा आहे 180चा इंटेक आहे। IT चा मित्रांनो 180चा इंटेक आहे। इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोलचा 60चा इंटेक आहे मित्रांनो। मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 120चा आहे। AIDS चा 180चा इंटेक आहे आणि रोबोटिक्स अँड ऑटोमेशनचा 60चा इंटेक असणार मित्रांनो। ह्या झाल्या ब्रांचेस आणि त्याचे इंटेक्स। तर पुढे जाऊन त्याची फी बघूया मित्रांनो। जर तुमचं ॲडमिशन कॅप थ्रू झालं, कोणत्याही समजा JEE थ्रू झालं किंवा CET थ्रू झालं, तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फीज लागणार आहे 95,973 रुपये आणि OBCमध्ये असाल तर 53,142 रुपये एवढी तुम्हाला फीज लागणार आहे। तर पुढे जाऊया। पुढे जाऊन हे आहे कॅपचे सर्व कट ऑफ्स मित्रांनो। हा जो कट ऑफ आहे हा थर्ड कॅप राऊंडचा असणार मित्रांनो। या ठिकाणी मी तुम्हाला आता फक्त ओपनचे सांगतो, कारण OBCचे पण या ठिकाणी दिलेले आहे, त्याचे तुम्ही कन्सिडर करताना फक्त 1 ते 2% कमी करा। तर सगळ्यात पहिल्यांदा कम्प्युटर इंजिनिअरिंग कट ऑफ गेलेला आहे 95.7चा। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 95.3चा। AIDS 54.2चा। ENTCचा गेलेला आहे 92.1। रोबोटिक्स अँड ऑटोमेशनचा गेलेला आहे 88.7चा। मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा गेलेला आहे 83.5चा। इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोलचा गेलेला आहे 85.9चा आणि सिव्हिलचा गेलेला आहे 71.4चा। हे झाले मित्रांनो प्रिव्हियस इयरचे कट ऑफ। आता त्याचे प्लेसमेंट रेकॉर्ड बघूया मित्रांनो। तर हे जे कॉलेजचं हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे ते 52 LPAचं गेलेलं आहे। हे एक पॅकेज गेलेलं आहे, हे ऑफ कॅम्पस गेलेलं आहे मित्रांनो, कॅम्पस थ्रू नाही गेलेलं आहे। आणि ऑन कॅम्पस हे पीकपर्यंत जाऊ शकतं मित्रांनो, 40 ते 45 LPAपर्यंत गेलेलं आहे। आणि ॲव्हरेज पॅकेज या कॉलेजचं गेलेलं आहे 4.8 ते 6 LPAमध्ये मित्रांनो। आणि या ठिकाणी 329 रिक्रुटर्स या कंपनीला व्हिजिट करतात आणि प्लेसमेंटचा रेट समजला आपण तर 75 ते 86% मुलं या ठिकाणी प्लेस होऊन जातात। तर ही पूर्ण इन्फॉर्मेशन होती मित्रांनो डी.वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आकुर्डीचं कॅम्पस। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि जर तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची असेल किंवा त्याच्यामध्ये हेल्प लागत असेल तर खाली दिलेल्या स्क्रीन नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करा, नक्कीच मी तुम्हाला मदत करेन।